सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आवाज कुणाचा, शिवसेनेचा, अशा गगनभेदी घोषणा, 4 नेत्यांची तडाखेबंद तोडफोड भाषणे, हाऊसफुल सभागृह, सामान्य सैनिकात दिसणारा गद्दार प्रतीचा संताप, अशा जोशीला वातावरणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे समर्थक निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा येथे पार पडला खरा, पण संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी शेवटपर्यंत हजेरी न लावता मोबाईलवरून कमी अधिक 2 मिनिटेच मार्गदर्शन केल्याने कार्यकर्त्यांचा प्रचंड हिरमोड झाला। यामुळे मेळाव्याचे शतक एका रणने हुकले अन मेळाव्यात विविध तर्कवितर्काची चर्चा सुरू झाली। ही संशयवजा चर्चा स्थिती स्पष्ट होईपर्यंत रंगणार हे नक्की। गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज 27 जूनला पार पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना समर्थनार्थ निष्ठावंतांचा जंगी मेळावा पार पडला। हा मेळावा बुलढाणा विधानसभा मतदारसंघापुरता असला तरी सेनेच्या जिल्ह्यातील वाघांनी हजेरी लावली। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचे संघटन कौशल्य आणि सेनेवरील सैनिकांची निष्ठा दर्शवणारा हा मेळावा ठरला। खासदार येणारच अशी घोषणा करीतच त्यांच्या अपरोक्ष पदाधिकाऱ्यांच्या भाषणांना सुरुवात करण्यात आली। टायगर अभी जिंदा आहे, बंडखोर आमदारांवर तुटून पडलेल्या नरेंद्र खेडेकरांनी टायगर अभी जिंदा हे दाखवून दिलं। यांना काहीतरी मोठे मिळाले तेव्हाच ते गेले। यामागे प्रत्येकी 50 कोटींची डील झाल्याचा आरोप करत सुरतला जाण्यापूर्वी 25 आणि बहुमत सिद्ध करतानाच्या मतदानापूर्वी उरलेले 25 कोटी असा व्यवहार असल्याचं ते म्हणालेत। यांचा माज भाजपाच्या बळावर असल्याची टीका त्यांनी केली आहे। सेना सोडून जे जे गेले ते लंबे झाले आहे, हा इतिहास असून आताही काही वेगळे होणार नाही असे सांगून आता गद्दार केल्यामुळे सर्वांना संधी आहे हे लक्षात घ्या असं सूचक विधान त्यांनी केलंय। मेळाव्याचे सुसज्ज नियोजन करणारे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचा आजचा मूडच आक्रमक होता। बंडखोरी सेनेला नवीन नाही, पण कोणीही गेले तरी सेना वाढतच गेली हा इतिहास आहे। कोणीही गेले तरी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावरील सेनेचा भगवा फडकतच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। ही बंडाळी भाजपा स्पॉन्सर्ड असून याचा खर्च 3000 कोटी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे या नेत्यांची त्यांनी खिल्ली उडवली आहे। सेनेने त्यांना सर्व काही दिले पण हे गद्दार सर्व विसरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। 1995 मध्ये एसटीने बुलढाण्यात येणाऱ्या सैनिकाला जिल्हा प्रमुख, बाजार समिती, संपर्क प्रमुख ही पदे दिली। असा चमत्कार केवळ ठाकरे कुटुंब आणि शिवसेनाच करू शकते असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले। 90च्या दशकात सेना गाजवणारे ज्येष्ठ नेते छगन मेहत्रे यांनी साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही संयम ठेवून आहोत, पण गद्दार आमदारांच्या गाड्या नाही फोडल्या तर नाव लावणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। महिला आघाडीच्या चंदा बडे यांनी जहाल भाषण करून आणि बंडखोरीची एकेरी भाषेत खिल्ली उडवीत सैनिकांच्या टाळ्या घेतल्या। खासदार जाधव यांनी मोबाईलच्या मदतीने केलेल्या मनोगतातून बंडखोरी ही सेवेसाठी नवीन नाही, पण जे गेले ते संपले हा इतिहास आहे। त्यामुळे सैनिकांनी विचलित न होता पक्षकार्य करीत राहावे असं आवाहन केलंय। व्यासपीठावर धीरज लिंगाडे, भोजराज पाटील, संजय हडे, लखन गाडेकर, बाबूराव मोरे, चौथनकर, संजय मोटे आदी उपस्थित होते। संचलन तालुका प्रमुख गाडेकर यांनी केले। मेळाव्यानंतर गद्रे वाचनालय, कारंजा चौक, कोर्ट रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयाशी समर्थन रॅली काढण्यात आली। पाठीशी उभं राहण्याची नर्व आज ही आपली खऱ्या अर्थाने लोकांना गरज आहे आणि आज आपण या ठिकाणी दाखवून दिलं की प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। रात्री 12 वाजता फोन करा, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी जर उभं राहिलो नाही तर तुम्ही आम्हाला म्हणा। शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्याला सर्व या ठिकाणी मला असं वाटत नाही की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळेल। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होईल, मी बाजार समितीचा सभापती होईल, मी या जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईल। 95 साली फाटका कार्यकर्ता जालिंदर बुधवत एसटीनं येणारा आज या जिल्ह्याचं नेतृत्व करतो। ही ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते उद्या घडवायचे आहेत, तुमच्यासारखे कार्यकर्ते उद्या तयार होणार आहेत। शिवसेना ही कोणाच्या बापाची जागिरी नाही। आम्ही आज या पदावर आहे, उद्या नसू। काल नरभव होते, आज आम्ही आहे, उद्या आम्ही पण खाली बसू किंवा आम्ही या ठिकाणी साईडला बसू। तुम्ही हिंमत सोडू नका, तुम्ही धीर सोडू नका। उद्याचे दिवस तुमचे आहे, उद्याच्या येणाऱ्या निवडणुका तुमच्या आहेत। उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुका या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बाजार समिती असेल, या संपूर्ण निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आहेत, तुम्हाला लढायच्या आहेत। या ठिकाणी जे काही झालं
त्यातून 2 दिवसामध्ये चांगलं व्हावं ही आपण अपेक्षा नक्कीच करू. पण जे काय होईल त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा धंदावाद असाच आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायचा आहे. मला अनेक पत्रकारांचे फोन आले, तुमच्या जिल्ह्यात शांतता आहे, तुमच्या इथं काही होत काम नाही. मला आमच्या इथं काय करायचं? एका दिवसाला भांडणं मारामाऱ्या करायच्या म्हणजे झालं का एका दिवसाने वादविवाद करून काही हे करून काही विधानसभेचं तिकडे बहुमत वाढून राहिलं का? आमचे लोक वापस येतात, आम्ही शिवसेना सोडली नाही हे शब्द बोलतात, तोपर्यंत आम्हीही त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलणार नाही. आम्हीही त्यांना परत येण्याचे सगळे लोक आवाहन करून आलो. परत येतील नाही येतील तो त्यांचा भाग आहे, परंतु जोपर्यंत आतुराई शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली डिक्लेअर करत तोपर्यंत आम्ही बोलणार नाही. परंतु ज्या दिवशी त्यांची काय व्हायची परिस्थिती होईल, परंतु येणाऱ्या 2 वर्षामध्ये या 50 आमदारांना परत जनतेपुढे जायचं आहे आणि जनता ठरवते काय करायचं ते, ही जनता ठरवते. उद्या निर्णय जनतेला घ्यायचा आहे. मला काही फरक पडला नाही. अरे हराम करावं तुमची लायकी काय? खरोखर तुम्ही आज ज्या संजय रायमोलकर बाबतीत मी बोलायला नाही पाहिजे, पण संजय रायमोलकरला तालुका प्रमुखापदासाठी या छगनराव मेहत्रेंनी नाव सुचवलं. त्याच्या मतदारसंघात जाऊन काम केलेलं आहे. असा कोणता माणूस नाही की ज्याच्या मतदारसंघामध्ये काम केलं, या जिल्ह्यामध्ये मी काम केलं नाही. नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, रक्त सांडून केलेलं आहे. याचं कारण फक्त बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. आमचं जीवन, आमचा श्वास बाळासाहेब आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि भाडखाऊ लोक साले सुरतला पळाले, ते सुरतला राहायला पाहिजे होते थोडे दिवस. शिवसैनिकांनी जर हॉटेल फोडलं नसतं ना तर बापाची अवलाद सांगणार नाही. पण गांडीला पाय लावून झालं तिकडे पळाले. बरं ठीक आहे, तुम्ही पळून पळून किती दिवस पळणार झाल्यावर? संजय रायमोलकरचा रस्ता तर छगनराव मेहत्रेच्या गावातून जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. लक्षात ठेवावं. जर नाही गाडी फोडून तर छगनराव मेहत्रे बापाचं लाव लावणार नाही झालं. उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की शांत राहा, काही भानगडी करू नका, नाहीतर तुम्हाला संजय रायमोलकरचं आणि संजय गायकवाडचं घर दिसलं नसतं. लक्षात ठेवा. पण आपली ती परिस्थिती नाही. साहेबांनी आपल्याला ते शिकवलं नाही. उद्धव साहेबांचे 2 ऑपरेशन झाले, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आत्ता माहिती बाहेर आली. पूर्ण एक साईडचं अंग त्यांचं काम करत नव्हतं, एक हात, एक पाय, एक डोळा सुद्धा काम करत नव्हता. त्याही परिस्थितीमध्ये कोविड आला, महापूर आला, इतकं रक्त ओतून काम केलं. देशामध्ये 4थ्या 5व्या नंबरला येणारा मुख्यमंत्री आज माय घाल्यावर तुम्हाला वाईट झालं. तुम्हाला कोणी तुम्हाला अडवलं नाही. तुम्हाला जायचं होतं. माननीय शिंदे साहेबांना मी माझी नम्र विनंती, त्यांनी सांगायचं आता साहेब आपलं जमत नाही. अरे शिंदेने आम्हाला किती चिमटे घेतलेले ढुंगाला, अजून बघतात नाही आम्हाला. बायको नगराध्यक्ष असताना किती कांडे केलेलं आहे, किती लफडे केलेले आहे. आणि आम्ही त्यावेळेस पुरून उरलं काहीच नव्हतं आमच्याकडे. तेव्हा सत्ता नव्हती, काहीच नव्हतं, तरी सुद्धा पुरून उरलं. आणि जर जायचं होतं तर सरळ साहेबाला सांगायचं असतं, साहेब आज आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं जमत नाही, आणि जर तुम्ही बाहेर पडत नसेल तर आम्ही बाहेर चाललो. हराम करावं, झोपेत दगड टाकला, गांडीला पाय लावून पळाले झालं. बरं किती दिवस पाहणार तुम्ही? कमांडो किती देऊ द्या, किती कमांडो देणार एका आमदाराला? अरे बंदोबस्त असताना तो शिलालेख आम्ही पाडा व्हायला चांगलं माहित आहे. बंदूक आमच्यावर ताणला तो तरी सुद्धा पाडला आम्ही त्या ठिकाणी. अरे पोलीस काय आहे, बंदुका त्याच्यातून गोळी तरी झाडते का? नाही ते बाहेर बसले पोलीसवाले, त्याची बंदूक घ्या आणि ते चाला, गोळीच पडणार नाही. जो गोळी माणूस तर आपण मुख्याने त्याला खाली पडून छाताडावर बसू. एक लक्षात ठेवा, गद्दाराने बांधवांना एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणी गेल्याने काही फरक पडत नाही. सगळे आमदार जरी गेले काय, याच्यातले बरेचसे आमदार मी सांगतो की या लोकांना वापस यायचं ना रो, पण यांचा रस्ता बंद आहे, ते वापस येऊ शकत नाही. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा नारायण राणे फुटले होते तेव्हा एक किस्सा सांगतो नरूबाई. 2 आमदारांची जबाबदारी माझ्यावर होती, विजयराज शिंदे आणि गुलाबराव गावंडे. त्या गुलाबराव गावंडेने पाडला होता, पाहिला नव्हता, बिचारा जिवंत आहे अजून. त्या विजयराजला चड्ड्या मी घेऊन दिलेला आहे.
कारण 2 आमदारांची जबाबदारी माझ्याकडे होती. मी त्या दहशतला त्यांना मी ठेवलं होतं. एका खुंब्यात गुलाबरावला पाडलं होतं. आराम करा म्हणलं, जिथपर्यंत साहेब सांगत नाही तिथपर्यंत सांगपट्टी करायची नाही. आमदार सांभाळायला नाही, आमदार पाडायला काय लागत नाही मित्र. आणि तुम्ही वापस बुलढाण्यातच येणार आहे, तुम्ही मेहकरमध्ये येणार आहे, बघूया. घोडा मैदान काही लांब नाही. पण माझी भूमिका आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. सध्या महानगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे. तुम्ही या टी व्हीच्या बातम्यावर किंवा याच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त उद्धव साहेबांनी मातोश्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. बाळासाहेबांची शपथ आहे तुम्हाला. फक्त एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कळकळीत विनंती करतो की तुम्ही कुठेही कोणाला बोलू नका, कुठेही काही भानगडी करू नका. येणारा प्रत्येक दिवस हा आपला आहे, लक्षात ठेवा. कारण शिवसैनिक आहे, मतदार आहेत तर हे नेते आहेत. शिवसैनिक नसेल ना, मतदार नसेल तर तुमचं काही खरं नाही. आणि म्हणून कळकळीची विनंती करतो, शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. माझ्या एका मुलीची शपथ घेऊन सांगतो आणि तुम्हाला सुद्धा बाळासाहेबांची शपथ आहे. अजिबात कुठे फुटू नका, काय करू नका. उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाधव खासदार आहे, ते पडले होते निवडणुकीला, ते विजयी नाही झाले 90, परंतु विजयी झाले डॉक्टर राजेंद्रजी गोडे बुलढाण्यामध्ये, कृष्णराव इंगळे जळगाव गावामधनं. हा बुलढाणा शिवसेनेचा गड आहे. जसं मेहकरला प्रतापगड म्हणतात तसं हा बुलढाणा शिवसेना गड आहे. इथं फक्त बाण चालतो, बाण. इथं प्रामाणिक कार्यकर्ते, इमानदाराची फौज आहे, भगव्याची फौज आहे, निष्ठावानाची फौज आहे. अंतकरणात असते ती निष्ठा आणि वाहून जाते ती विष्ठा, घाण. म्हणून जे वाहून गेले जाऊ द्याला, डबल घ्यायला गोदड्यात बोलवतात हे ना. आमचे पदाधिकारी, अरे जे जर एखाद्या गाडीतली जर जागा जर ड्रायव्हरच्या बाजूचा माणूस उतरला तर सीट खाली उतरेल, आपल्याला बसता येईल तिथं. गाडीला बाजूला थांबवले, ते उतरला तर आपल्याला वाटतं लगून उतरला पण येऊच नाही, मला बसायला भेटेल पुढं. तुम्ही परत या बोलल्यानंतर मला वाईट एक वाटतं. आमदार आहे, निवडणुका 2दा-4दा लढलेले आमदार आहे, कोणी 3दा निवडून आलेले. त्याला तुम्ही आवाहन करता, साथ घालता, परत या. हा लहान मुलगा असता, 18 वर्षाचा आतला अज्ञान असला तर आपण म्हणून काय याला समजत नाही, ये बेटा, बरोबर आहे. एखादा दारूच्या नशेत गेला, असं पाय बी हलवत नशेत गेलं तर दारू उतरल्यावर आपण म्हणणार रात्रीचा तू गेला वापस, बरोबर आहे का? चुकीचं असं तर सांगा. एखादं मेंटल पागल झालं तर पागलाच्या झटक्यात जर निघून गेलं गुवाहाटी कुठे मला समजलंच नाही तर तेही आपण समजू शकू. परंतु 3-3 लाख मतदारातून जे लोक निवडून येतात ते तर काही दारूच्या नशेत गेले नाही गुवाहाटीला सुरत मार्गे, ते तर काही येडाचा झटका आला म्हणून गेले नाही, ते तर काही 18 वर्षाच्या खाली अज्ञानही नाही की त्यांना सुधारगृहात टाकता येईल म्हणून. मग अशा लोकांनी जात असताना माझी माहिती आहे, खरी खोटी देव जाणो आणि तेही जाणो. कुठंतरी 50 लोकांची डील झाली, 20 लोकांना मंत्रीपद, महामंडळाचा दर्जा किंवा मंत्रीपद 20 लोकांना आणि 30 लोकांना गुवाहाटीला जाताना 25 कोटी रुपये नगदी आणि फ्लोअरवर विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पुन्हा 25 कोटी. ही माझी माहिती. आणि खरी खोटी फक्त देणारा आणि घेणारा जाणो आणि भगवंत जाणो. शिवसैनिकाला काय भाऊ, गाडीच नाही आली तुमची, स्पीकरच नाही, भोग्यात नाही, चहा पाणीच नाही, जेवणाचा मेळ नाही, परंतु पोट खाट कष्ट घेऊन रात्रीचा दिवस करून एवढी मेहनत घेऊन आपण लोकप्रतिनिधी बनवायचा कारखाना तुम्ही मंडळी आहात. लोकप्रतिनिधी बनवायची फॅक्टरी माझ्या समोर बसलेली आहे. तुम्ही लोक घडवता लोकप्रतिनिधी. आणि अशा वेळेस ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस किती दुःख ज्यांनी जन्माला घातलं त्यांना होत असेल हे राम जाणे. 90 गेले
आम्हाला तेव्हा आम्ही अत्यंत हळवे होतो. 3 जानेवारी 1990ला तर पहिल्यांदा शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली, बाणनिशाणी मिळाली. जिल्ह्यातली शिवसेना कशा प्रकारे मजबूत आहे तुम्ही पाहिलंच आजच्या बैठकीच्या माध्यमातून. जरी या जिल्ह्यातले 2 आमदार किंवा आपल्याला जरी सोडून गेले असतील तरी शिवसेना हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच्या भरोश्यावर इथं सर्व हे जे लोक जमलेले आहेत हे तेवढ्यामुळेच जमलेले आहे, हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून या ज्या शिवसैनिकाची जे काही भावना असतील, पदाधिकाऱ्याची जे काही भावना असतील, ते भावना जोपासत त्यांनी कुठंतरी 2700 किलोमीटरवरून आपल्या समोर आलं. मागच्या मंत्रिकाला यांना हिंदुत्व समजलं नाही आणि आपले जे दुसरे मंत्री आहेत अब्दुल सत्तार नावाचे, यांना फक्त हिंदुत्व जागायचं आहे. मला हेच कळत नाही. याचा प्रश्न या लोकांना मला विचारायचा आहे. बंधूंनो, आज बाळासाहेबांना या शिवसेनेचं रोपटं लावलेलं आहे आणि या रोपट्याकरता आपण इथं बसलेले शिवसैनिक, मला एकच विचारायचं आहे, आपण इथं जमलेले कोणासोबत आहे? उद्धव साहेबांसोबत आहे की बंडखोरासोबत आहे? सर्वजण हात वर करतील आणि आपलं बहुमत दाखवून अजूनही विश्वास आहे की निश्चित ते परत येतील आणि उद्धव साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतील. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेना म्हणजे काही हे 37 आमदार नाहीये. या ठिकाणी बसलेला सर्वसाधारण शिवसैनिक म्हणजे ही शिवसेना आहे आणि ही खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद आहे. या ठिकाणी माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव. मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज याची नीटची तयारी करत होतो. इथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली. तसंच इथले विलकी टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष दाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 07262 24 33 34. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.